थेट जाऊया, उपमुख्यमंत्री अजित पवार बोलतात त्या ठिकाणी। ज्या वेळेस एखादा शब्द टाकलेला आहे त्या वेळेस त्या शब्दाचं मी व्यवस्थितपणे नियोजन आता पुन्हा अरे हे तेच आहे ना, ठीक आहे, तुमची भूमिका काय असली तर मांडा। हो ठीक आहे। हिंगोलीमध्ये अजित पवारांची जनसन्मान यात्रा पोहोचली आणि त्या कार्यक्रमामध्ये संवाद साधत असतानाच मराठा आंदोलकांनी अजित पवारांना एक निवेदन दिले। ही मंचावरची दृश्य आहेत जनसन्मान यात्रेमधली। मराठा आंदोलकांनी घोषणा दिल्या आणि अजित पवारांना एक निवेदनही दिले। चला 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 तर त्या संदर्भामध्ये माझं हेच म्हणणं आहे की समाजातल्या थांबा जरा बाहेर बसा, पण माझं खाल्यावर बोलतो मी, बरोबर मी बोलतो ना त्यांच्याशी, तुझ्या घरी आल्यानंतर त्यांना वेळ देतो, मी बोलतो, मला कळतं काय बोलायचं ते। ह्या संदर्भामध्ये मला एवढंच सगळ्यांना सांगायचं आहे की आम्ही महिलांना साधारण 1500 रुपये त्या ठिकाणी दिलेले। एकंदरीतच काम करत असताना ज्यावेळेस माझ्या लक्षात आलं की वेगवेगळ्या समाजामध्ये मुलींना शिक्षणाच्या करता कॉलेजच्या करता मदत होते, परंतु बहुजन समाजामध्ये मुलींना कॉलेजच्या करता मदत होत नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।